ऊसाचं जे काही आपण मॅच्युरिटी इंडायसेस म्हणतो, तर त्याच्यात प्रमुख जो विषय आहे तो हा ब्रिक्स. तर ऊस पूर्णपणे परिपक्व झाला असं आपण जे काही म्हणतो, किंवा थेरॉटिकल जी काही लिखित हे आहेत, तर त्याच्यात काय काय गोष्टी आहेत, तर मॅटॅलिक साऊंड, म्हणजे असं आपण हाणलं की मॅटॅलिक साऊंड निघतो. आणि एक दुसरं जे आहे ते हँड रिफ्रॅक्टोमीटरवर ब्रिक्स तपासणी, तर ही आपण तपासणी केली. आता बघा 1:1 रेशो म्हणजे काय, की हा वाड्याकडचा भाग आणि ह्या ठिकाणचा जो आहे तो वाड्याकडच्या भागाचा जो आहे तो आम्ही आता ब्रिक्स तपासणी केला, तर त्याच्यामध्ये आला हा 22.4. आणि आम्ही इकडं बुडाकडं पण जे आहे ते निरीक्षणं घेतले होते, तर त्या ठिकाणी सुद्धा 22च्याच रेंजमध्ये हे होतं. सांगायचा उद्देश की 22 ते 23. हां, तर 1:1 रेशो म्हणजे जे बुडातला ब्रिक्स होता तेच आसपास रिडिंग जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते वरच्या टॉपची सुद्धा आली. ह्याच्यावरून हाऊस पूर्णपणे परिपक्व अवस्थेमध्ये आहे हे आपण जे आहे ते त्याला म्हणू शकतो. कारण की 1:1 रेशो जो आहे तो त्या ठिकाणी मेंटेन झालेला आहे. तुरे पूर्णपणे येऊन तुरेसुद्धा आता जे आहे ते त्याच्यावरचा सगळा जो आहे तो भाग आता पूर्णपणे झडून गेलेला आहे. जवळपास हा MS-10,001 एक 33 ते 37 कांड्यांपर्यंत जे आहे ते ह्याचे जे आहे ते कांडे आहेत टॉपपर्यंत.